तर चला बनवूया आपण सुंदर अशी रेसिपी. तर मी घेतलेला 1 कप बेसन आणि अर्धा कप पाणी. हेच अर्धा झालं आहे. त्याच्या हाफमध्ये घेतलेलं आहे मी पाणी, बेसनच्या हाफमध्ये अर्धं पाणी. ते आपण आता एका तेलामध्ये किंवा टोपलीमध्ये घेऊया प्लॅस्टिकच्या. त्यामध्ये बेसन टाकून द्यायचं आणि जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडं थोडं टाकत जायचं. आणि बघा, थोडं टाकलं. आता त्याला मिक्स करून देईन मी. चला, मिक्स केल्यानंतर अजून थोडं टाकायचं. असं थोडं थोडं करत टाकायचं, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते एकदम स्मूथी झालं पाहिजे. बघा, एवढं राहिलं ते पण टाकून देते. आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. बघा, मी तुम्हाला बॅटर दाखवते आता की कसं झालं आहे. बघा, असं पाहिजे. एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि या चाळणीच्या सहाय्याने आपण बुंदी पाडूया. बघा, चाळणी एकदम सॉफ्ट बॅटर आहे. बघा कसे पडत आहे एक एक बुंदी. पूर्ण बुंदी पाडून झाल्यानंतर आपण त्यासाठी जे स्वीट पाहिजे ते बनवूया. साखरेचं पाणी. तर आपली बुंदी पाडून तयार झालेली आहे. मी घेतलेलं 1 कप साखर, अर्धा कप पाणी. साखरला कंजामध्ये टाकून देते, साखरचं पाणी होऊ देते, त्यामध्ये पाणी टाकते, अर्धा कप पाणी. ते आता मिक्स करून घेऊया. त्यामध्ये लाल कलर टाकूया, फूड कलर. आपलं हे बनवून तयार झालं आहे. बुंदी आता आपण त्यामध्ये टाकूया. चम्मचच्या सहाय्याने मिक्स करूया. तर कशी वाटली बुंदीची रेसिपी तर सांगा. आपली बुंदी एकदम कोरडी मस्त झाली. आपण एका ताटामध्ये काढूया. तुम्ही अशी बुंदी पण ठेवू शकता, याचे लाडू पण करू शकता. बघा, हातामध्ये घेऊन आपण जसे लाडू बनवतो तसे लाडू बनवून तयार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय दोस्त.